पतित पतित मी तो त्रिवांच पतित परितो आपोलिया सत्य माझ करावे सरते. पांडुरंगाकडे एवढंच मागणं आहे, महाराज भगवान परमात्मा मी एक पतित आहे. पतित याचा शब्द अर्थ कळतोय ना तुम्हाला? पतित म्हटलं कळलं ना तुम्हाला? जे कोणाला कळलं हात उचल वर करा. हां, कोणाला नाही कळलं मी बोलतो. आपणच एक पतित आहे. तर पतित दुसरं पतितला त्याचं काय काय मग सोडवलं आहे काय? मोठं काय नाही. मी एक बाळ आहे, सगळे माय मौले. काय तर चुकलं पदरात घेईल. पतित म्हणजे आपल्याला काही नाही कळत. मी जे करतोय ते सगळं खोटं आहे, मी खोटा आहे, मंदबुद्धी आहे, आपल्याला अर्थ कळत नाही, आपल्याला काही कळत नाही. तरी पण महाराज तुमचं कृपाने पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी इथं थांबलोय. आपल्याचं काही तर चुकलेलं असलं तर ती आपल्याला माफ करा. सरते म्हणजे ते काय, आपण जसं फोटोवर लागलेलं धूळ डस्ट जसं आम्ही पुसतोय ना, तसं बाबा आमचं सगळ्यांचं, माझं एकट्याचं नाव आहे. मी इथं थांबून बोलतोय, तुमच्यातर्फी सुद्धा बोलतोय, हे लक्षात घ्या. असं नाही मागणी इथं करतोय, चिंतन फक्त मी करतोय, मी मनानं तोंडानं म्हणतोय, मुखानं म्हणतोय, ह्याचं माझं काहीच नाही. आपण सगळेजण हे देवळामध्ये बसलेलं आहे, सगळेजण चिंतितच आहे. चिंतन करण्याकरताच आपण इथं आजर झालेला आहे. महाराज म्हणतात पतित पतित मी तो त्रिवांच पतित. आता म्हणा आषाढ एकादशीचं निमित्ताने पंढरपूरला कोणाला जायचं आहे? बोला. एक. आणि कोणाला जायचं आहे? लवकरच 2 3 4. हे जाऊन आले मौली, परत नाही. रिटर्न टिक नाही तुम्हाला, तुम्ही परत जाऊन आला. रिटर्न नाही, एकच पास आहे. इथं बसलेले सगळ्यांना जायचं आहे, कुणाचं मनात नाही बोलायचं, मनात नाही आहे. परंतु आम्ही भाग्यवंत आहे. हा महाराज